ओ काय काम चालू तुमचं नेमकं इथं आता? काय निम्म पाणी चालू आहे निम्म काय? कोबी ना लावून झालाय तो 7-8 ट्रे लावायचे तेवढे. आणि आपण आता कोबीला आपलं पाणी पण चालू आहे आणि आपलं म्हणजे 24-24 खत पण टाकून राहिलो आपण आपल्या कोबीसाठी. तर आपली कोबी लावून एक 10-12 दिवस झालेले. आणि का हो एवढं पाऊस चालू आहे तरी तुम्ही पाणी लावले मग काय भानगड नेमकी? तर मग इथं कोबी लावायचं काम चालू होतं. आता मग म्हणलं खत टाकू सर देऊ लावून. पावसाचा अंदाज आला. पावसाचा अंदाज आहे आज बी आता काळे काळे डग झाले पारे एवढे. करू बंद करून टाकू ना आता आपल्याला जायचंय गावाला. मग आता यांचं वालं आहे ना खतं पण टाकायचं काम चालू आहे बरं का. आणि आम्हाला थोडंसं रोप लावायचं होतं आपल्याला थोडंसं कोबी लावायचं राहिला होता. म्हणजे 2-2.5 हजार गाडी होती ती आम्ही आता लावलेली आहे. ते आता घरून झाली आहे मग आता इकडे पाणी सोडून दिलेलं आहे. आणि आता यांचं आहे ना खत टाकायचं काम चालू आहे. कोणतं खत टाकू राहिले हो? आपला पहिला डोस चालू आहे बघा 24-24चा आपल्या कोबीसाठी. आता इथं आपल्याला फवारा पण मारायचा आहे. म्हणजे कसं आळी होण्या अगोदरच आपल्याला फवारा स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला इथं आळीचा. टाकी बिकी भरून ठेवली आहे निवा कशी कसं इकडं हाता सरशी ना खतं पण टाकून गेलं बघा पहिला डोस टाकून गेला. म्हणजे आमचा तिकडचं कोबीला अवस्था बरं ना त्यांनी इकडलं खत पूर्ण पण टाकून दिलेली. आता तुम्ही म्हणशाल ही पद्धत योग्य आहे का नाही आहे आपली असं फेकून खत मारायची. पण काही नाही कोबीचे झाड अजून थोडी लहान आहे बरं का. आणि ते काही पाण्यानं काही पडत नाही. त्याच्यामुळे एक झाड टाकण्यापेक्षा ना आपल्याला काम पटकन झालेलं आहे. मी त्यांनी डायरेक्ट टाकून दिलेलं आहे खत डायरेक्ट फेकून दिलेलं आहे. एवढं खत फेकले पण असं काही कुठं दिसत नाही का पाण्यानं खत पडले म्हणून. वारं पण चालू आहे पाणी हल्लं का त्याच्यावरचं खत डायरेक्ट पडून जाऊ राहिलं खाली. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. त्याच्याकडे लहान असतानाच नाही कोबीचे खत पाणी झालं ना टेन्शन राहत नाही काय अजिबात. हा मग आणि कोबी एकदम भारी पण रोमलेला आहे. 22,000 गाडी म्हणजे नाही का आपलं कसं असतं एक लाईनी म्हणजे आपण 6 रोपं लावलेली आहे बरं का. एका लाईनी म्हणजे आपण कोबीचे 6 रोपं लावलेले आणि मधलं अंतर पण असं योग्य प्रमाणामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे कसं फ्लावरच्या रोपापेक्षा ना कोबीचं रोप जास्त लागतं. कारण कोबीची लागवड ही थोडी दाट असते बरं का वाफ्यामध्ये. आणि वरच्या प्लॉटमध्ये आपली फ्लावर आहे ती आपल्या 3ऱ्या टप्प्यातली फ्लावर आहे वरच्या प्लॉटमध्ये. आणि आता तिथं आपण कोबी केलेला आहे. ते म्हणजे नाही पाणी काय सगळं रानमाळा पाणी फुटून गेले. पण ही सिस्टीम बघा पाणी भरायची. तर आपण एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा काय लावू नाही का ही म्हणजे फ्लावर लावू ती म्हणजे कोबी लावू. तर आपण निम्मा गेले सांग ना. म्हणजे हा तुम्ही बघितला ना आपला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आमचं जसं काय आम्ही एक व्हिडिओ टाकला जसं काय आमचं भांडण चालू आहे की कोबी लावायचा का फ्लावर लावायची. दोघांना राग नको कारण दोघं आम्ही सारखेच काम करतो शेतीमध्ये. आणि दोघांचं पण म्हणजे नाही का आमचे पप्पा म्हणे दोघांचं पण मान राखायचं म्हणे. कोबी लावू आपण थोडाफार आणि फ्लावर पण लावू. कोबी पण लावलेलं आहे आणि फ्लावर पण लावलेली. आता कोबीची आपण 22,000 गाडी लावलेली. वरती किती फ्लावर लावलेली आपण वरती पण 22,000 गाडी लावली बरं का आपण. हां दोन्ही वावरामध्ये फरक पण खूप आहे. वरचा प्लॉट थोडासा मोठा आहे खालचा बारीक आहे. मग तुम्ही म्हणजे सारखेच रोपं कसं काय लागले मग मोठ्या आणि छोट्याला. कारण कोबी आपल्याला थोडासा दाट लावायचा असतो. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे नाही का नियमानुसार आहे ना कोबीची लागवड ही थोडी दाटच असते बरं का. फ्लावरची थोडीशी पातळ असते. कारण हा वाफा असतो वाफ्यामध्ये आपण लाईनीमध्ये 6 रोपं बसवतो. आणि त्या सरीमध्ये सरी असते सरीची एक बाजू रिकामी असते एक बाजू मला फ्लावर असते. तर भरपूर शेतकऱ्यांचे मला असे प्रश्न नेमकी तुम्ही कोबी करताना कोणत्या व्हरायटीचा कोबी केलेला आहे. तर आपण सेंट हा व्हरायटी असलेला कोबी केलेला आहे. तर आपण पूर्णपणे 25 गुंठे वावरामध्ये ना 22,500 गाडी लावलेली आहे बरं का. तर मग कसं आहे माहिती आहे का कोबीची लागवडी फ्लावर लागवडीपेक्षा ही कधी पण दाट असती. आणि फ्लावरची लागवडी पातळ असते. म्हणजे फ्लावरची इकडे एक 17,000 ते 18,000 गाडी एका एकरमध्ये बसू शकते. आणि तेच विचार जर केला तर कोबीची आपण 35,000 ते 40,000 गाडी ना 1 एकरमध्ये लावू शकतो आपण आरामशीरपैकी लावलं. आणि लोक लावतात पण. तर तुम्हाला शेतीवर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा का जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. असेच आम्हाला सपोर्ट करा आणि यापुढे पण आमचे व्हिडिओ